नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पटकन बनणारा ब्रेकफास्ट बनवणार आहोत. तोही थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि खूप चविष्ट असा बनून तयार होतो. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढई थोडी हलकी तापली की त्याच्यात रवा टाकायचा आहे. मी एक मोठी वाटी भरून रवा टाकला आहे. छान भाजून घ्यायचा आहे रवा. जास्त लालही करायचा नाही आहे. हलका लाल कलर यायला लागला की आपल्याला बंद करायचं आहे. बघू शकता मस्त भुजून होतोय आपला रवा. अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे. आता रव्याला हलका कलर आला म्हणून त्याला ट्रान्सफर करून घेतल्यात एका ताटात थंड व्हायला. पुन्हा कढई ठेवायची. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं. तेल थोडं हलकं तापलं की त्याच्यात कढीपत्ते, कांदा, मिरची टाकायची. मला आधी मोहरी घालायची आठवण पडली म्हणून मी नंतर टाकते. जेव्हा आपण कढीपत्ता टाकला त्याच्या आधी मोहरी टाकायला हवी होती. मला आठवण नव्हती म्हणून मी आता टाकली. थोडेसे शेंगदाणे टाकले. सगळं हलकं भाजून झालं की आपण त्याच्यात पाणी टाकलं. मी इथे 3 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. 2 ग्लास टाकले. आता तिसरा. मी जरा जास्त बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. रवा कमी घ्या, पाणीसुद्धा कमी घ्या. पाणीला छान उकळी आली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आहे आपण. आता जो आपण भाजलेला रवा आहे, उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याला हलक्या हाताने एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ढवळायचं आहे. अशा पद्धतीने जेणेकरून गुठळी होणार नाही. जर तुम्ही थंड पाण्यात रवा टाकला तर त्याच्यात गुठळी होऊन जाते, गाठा होऊन जातात. जर गरम पाण्यात एका हाताने टाकत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हलवत राहायचं. बघू शकता एकसुद्धा गाठ झालेली नाही आहे. मस्त. आता आपण याला मीडियम आचेवरच पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. बघू शकता फक्त एवढ्याच वस्तूंमध्ये इतका स्वादिष्ट बनवून तयार होतो आपला उपमा. सगळे आवडीने खातात. हळद टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण सहसा स्किप करायची. बिना हळदीचं सुद्धा खूप छान लागतं. मस्त. बघू शकता मस्त घट्ट झालेला आहे आपला. आता गॅस बंद करून द्यायचा. पुन्हा एकदा परतून घ्यायचा. आणि वाफ होण्यासाठी वरून त्याच्यावर झाकण किंवा ताट काही असेल ते ठेवून द्यायचं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल चॅनलवर तेव्हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. म्हणून सर्वात आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. वाफ झाल्यावर 2 मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण काढून घ्यायचं. कोथिंबीर टाकून पुन्हा झाकून द्यायचं आणि थोड्या वेळाने सर्व करून द्यायचं. खूप भारी चव लागते. एकदा नक्की ट्राय करा. शेंगदाणे नक्की टाकायचे. शेंगदाण्याची चव खूप छान लागते. मस्त. बघू शकता वाफल्यानंतर आपला उपमा मस्त दिसतोय. खूप छान स्मेलसुद्धा येते. वाव. थँक्यू.